Students, today we are going to study a new grammar section, that is infinitive, gerund and participle. This is one of the most important grammar section. It is useful for your 12th exam and also for any competitive exam. मुलांना हा सेक्शन सोपा जरी असला तरी अतिशय महत्त्वाचा आहे. Students, before going to study gerund, infinitive and participle, we must know about verbs. There are two types of verbs, finite verbs and non-finite verbs. Finite verbs are useful to understand tense. Finite verbs हे जे आहेत ते टेन्स म्हणजे काळ ओळखण्यासाठी उपयोगी पडतात. Non-finite verbs, it does not work as a verb. They are used as noun, adjective or complements of the subject. Non-finite verbs हे काय verbs म्हणून वापरले जात नाही, तर ते adjective किंवा noun किंवा subject complement म्हणून वापरले जातात. आता हे non-finite verbs कोणते आहेत? Non-finite verbs आहेत gerund, participle and infinitive. These are three types of non-finite verbs. So what types of questions are asked in exam? Let us see. Identify the underlined word in this sentence. मुलांना अशी काही वाक्य दिली जातात आणि त्यातून अंडरलाईन वर्ड काय फंक्शन करतायत किंवा ते काय वर्क करतायत हे आपल्याला ओळखावून परीक्षेला येऊ शकतं. इथं दिलेले आहेत बघा 4 एक्झाम्पल्स. रनिंग इज अ गुड एक्सरसाइज. रनिंग, हिअर इज अ अंडरलाईन वर्ड रनिंग. मुलांना तुम्हाला वाटतं रनिंग हे वर्ब असेल? नाही. रन या बेस वर्बला ING लावून रनिंग केलेलं आहे आणि ते काम करते सब्जेक्टचं, म्हणून ते आहे जेरंड. म्हणजे ING लावलं तरी पण ते क्रियापद नाही. सेकंड वन इज I have been shopping for new clothes. Here underlined word is shopping. Shopping is also with ING form. Shopping हे ING form न आलेलं आहे, परंतु इथं have been shopping हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स आहे आणि हा आहे मेन वर्ब. थर्ड वन, a rolling stone gathers no moss. Here is the word rolling. Roll plus ING, rolling. But it works as an adjective. Adjective of stone. आता रोलिंग स्टोन हा जरी वर्ब वाटत असलं तरी रोलिंग हा वर्ब वाटत असलं तरी ते ॲडजेक्टिव्ह आहे. ते ॲडजेक्टिव्ह आहे स्टोन या नाउनचं आणि हेचं फंक्शन आहे पार्टिसिपल. आय वॉन्ट टू स्विम इन द पूल. टू स्विम, टू प्लस मेन वर्ब टू स्विम. इट वर्क्स ॲज ॲन इन्फिनिटिव्ह. हे इन्फिनिटिव्ह म्हणून काम करतं. बघा मुलांना, तुम्ही इथं क्रियापदाला ING लावलं जातं काही ठिकाणी, तर काही ठिकाणी इथं टू लावलेलं आहे आणि त्याचं प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे. इथं एका ठिकाणी सब्जेक्ट म्हणून वापरलेलं आहे, देन ॲडजेक्टिव्ह, देन मेन वर्ब, देन ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. त्या वर्बचा ऑब्जेक्ट, मेन वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा सब्जेक्ट म्हणून ह्या नॉन फायनाईट्स वर्डचा वापर केलेला आहे. बघा, आता आपण बघूया जेरंड म्हणजे काय. स्टुडंट्स, assertive sentence always starts with the subject. Subject, verb, object. Means structure of English sentence is subject plus verb plus object. मुलांनो, साधं विधानार्थी वाक्य कसं तयार होतं? प्रथम कर्ता घेतात, नंतर वर्ब, नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी इंग्लिशच्या वाक्याची रचना असते. सब्जेक्ट मे बी नाउन और प्रोनाउन. सब्जेक्ट हे कधी नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं.
फॉर एक्झाम्पल, राकेश इज अ क्लेवर बॉय. हिअर सब्जेक्ट इज राकेश. इट इज अ नाउन ऑफ अ बॉय. आता इथं पहिल्या वाक्यामध्ये राकेश हे त्या वाक्याचं सब्जेक्ट आहे, म्हणजे कर्ता आहे आणि त्या एका मुलाचं नाव आहे. सेकंड सेंटेन्स, ही इज प्लेइंग क्रिकेट. ही, इट इज अ प्रोनाउन ऑफ अ मेल नाउन. हे मेल नाउनचं म्हणजे मुलाच्या नावाचं सर्वनाम आहे. ही म्हणजे तो, म्हणजे कर्ता हा कधी नाउन असतो तर कधी प्रोनाउन सुद्धा असतो. अ व्हर्ब इज ऑल्सो यूज्ड ॲज अ सब्जेक्ट. बघा, काही काही वाक्यांमध्ये व्हर्ब हे कर्ता म्हणून सुद्धा वापरतात. जसं आपण नाउन आणि प्रोनाउन कर्ता म्हणून वापरलं आहे असं पाहिलं, तसंच व्हर्ब हे कर्ता म्हणून सुद्धा वापरलं जातं ॲज अ सब्जेक्ट. हे कुठे वापरतात बघा? इन नॉन फायनाईट वर्ब. मीन्स नॉन फायनाईट वर्ब्स वर्क ॲज अ सब्जेक्ट. नॉन फायनाईट वर्ब्स सब्जेक्ट म्हणून सुद्धा काम करतात. मग त्यातले कुठले 3 पाहिलेत आपण? 3, जेरंड, इन्फिनिटिव्ह अँड पार्टिसिपल. त्यातील जेरंड आणि इन्फिनिटिव्ह हे सब्जेक्ट म्हणून सुद्धा काम करतात. नाव लेट अस सी व्हॉट इज जेरंड. आता आपण जेरंड म्हणजे काय बघूया. अ जेरंड इज अ नाउन मेड फ्रॉम अ वर्ब बाय ॲडिंग ING टू द रूट वर्ब. मुलांनो, जेरंड हे नाउन आहे मेड फ्रॉम अ वर्ब, जे क्रियापदापासून तयार होतं. बाय ॲडिंग ING टू द रूट वर्ब. रूट वर्ब दॅट इज मेन वर्ब. मेन वर्बला ING लावून आपण काय करू शकतो? नाउन तयार करू शकतो आणि ते नाउन म्हणजे जेरंड. फॉर एक्झाम्पल, रनिंग, प्लेइंग, ट्रॅव्हलिंग. हिअर रन प्लस ING इज इक्वल टू रनिंग, प्ले प्लस ING इज इक्वल टू प्लेइंग, ट्रॅव्हल प्लस ING इज इक्वल टू ट्रॅव्हलिंग. म्हणजे हे क्रियापदाला ING प्रत्यय लावून आपण त्याचे जेरंडमध्ये रूपांतर करू शकतो. लुक ॲट दिस. जेरंड्स आर 3 टाइप्स. They are used as subject, complement of the subject and object. Gerund as subject. Let us see how does gerund is used as subject. Look at this example. Traveling is a good way to expand your knowledge. Reading is a good habit. Here is the word traveling. Traveling, travel plus ING is equal to traveling. Traveling हा जो वर्ड आहे, हा जो शब्द आहे, हा जेरंड म्हणून इथं काम करतोय. म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लावून त्याचा रूपांतर आपण जेरंडमध्ये करतो आणि त्याचं फंक्शन आहे इथं सब्जेक्ट. म्हणजे ट्रॅव्हलिंग हे वाक्यातील सब्जेक्ट आहे किंवा कर्ता आहे, म्हणून जेरंड हा सब्जेक्ट किंवा कर्ता म्हणून सुद्धा वापरला जातो. रीडिंग इज अ गुड हॅबिट. इथं सुद्धा रीडिंग, रीड प्लस ING, रीडिंग. रीड ह्या क्रियापदाला ING प्रत्यय लावून रीडिंग हा शब्द तयार झालेला आहे आणि हा रीडिंग शब्द वर्ग ॲज अ सब्जेक्ट म्हणून इथं वापरलेला आहे. बघा, म्हणजेच जेरंडचा आपण उपयोग कर्ता म्हणून सुद्धा करता येतो. Look at this another example. Reading enhances our knowledge. रीडिंगमुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. Here reading is also used as a subject. Next use of gerund, that is complement of sentence. Arjun's favorite hobby is reading. अर्जुनचा आवडता छंद कुठला आहे तर रीडिंग. हिअर रीडिंग इज केम आफ्टर इज. रीडिंग हे इज नंतर आलेलं आहे अँड इट इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ सेंटेन्स. हे आहे हे त्या सेंटेन्सचं कॉम्प्लिमेंट आहे. मुलांना
कॉम्प्लिमेंट हे नेहमी टू बी व्हर्बच्या नंतर येत असतात. इज, वॉज, ॲम, वेअर, आर म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर नंतर जे ऑब्जेक्ट येतात त्यांना कॉम्प्लिमेंट ऑफ सेंटेन्स म्हणतात. आता इथं रीडिंग हे या वाक्यातील ऑब्जेक्टसुद्धा आहे आणि ऑब्जेक्ट हे नाऊनच असतं. आता अर्जुनची फेवरेट हॉबी काय तर रीडिंग आणि हे इज नंतर म्हणजे टू बीच्या रूपानंतर आलेलं आहे म्हणून हे कॉम्प्लिमेंट ऑफ सेंटेन्स म्हणता येते. सो gerund is used as a complement of sentence. Next one is gerund is used as an object. Nisha likes swimming. Here is the sentence, Nisha likes swimming. Swimming is an object of the sentence. How is it object? So let us see the structure of the sentence. Nisha is the subject of the sentence. Likes verb and object is swimming. So when we ask the question, what does Nisha like? The answer is swimming. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न विचारतो निशाला काय आवडतं, उत्तर येतं स्विमिंग. म्हणजे जेव्हा क्रियापदाला प्रश्न विचारला तर उत्तर जे येतं ते असतं ऑब्जेक्ट. इथं स्विमिंग हे या क्रियापदात इथं स्विमिंग हे वाक्यातील ऑब्जेक्ट आहे आणि हे जेरंड आहे. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे म्हणून जेरंड इज युज्ड ॲज ॲन ऑब्जेक्ट ऑल्सो. Let us see next. Another example. I like forward to hearing from you soon. We arrived at home after driving all night. Here are underlined word hearing and driving. बघा इथं हिअरिंग अँड ड्रायव्हिंग हे दोन शब्द अंडरलाईन केलेले आहे आणि त्याच्या आधी टू आणि आफ्टर हे दोन प्रेपोजिशन आलेले आहेत. प्रेपोजिशन्स आहेत टू अँड आफ्टर आणि म्हणून प्रेपोजिशन्स नंतर सुद्धा नेहमी येतात जेरंड. सो इन दिस वे वी कॅन सी दॅट gerund are used as subject, complement of sentence, object of this sentence and after the preposition. अशा प्रकारे आपण जेरंडचा वापर 4 प्रकारे करतो किंवा करू शकतो. जेरंड सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो, कॉम्प्लिमेंट ऑफ सेंटेन्स म्हणून वापरता येतात, जेरंड हे त्या वाक्यातील ऑब्जेक्ट्स असतात, आणखी प्रेपोजिशन नंतर सुद्धा gerund येत असतात. In this way, students, we have seen or studied how does gerunds work and where we should use gerund. Let us see next non-finite verb, that is infinitive. What is infinitive? An infinitive is the to form of the verb. टू प्लस वर्ब इज इक्वल टू इन्फिनिटिव्ह. मुलांना इन्फिनिटिव्ह म्हणजे नेमकं काय? जेव्हा मूळ क्रियापदाला आपण टू लावतो आणि जो शब्द तयार होतो त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. म्हणजे टू प्लस वर्ब, टू प्लस क्रियापद. इथे उदाहरणं दिलेली आहेत बघा. टू लर्न, टू वॉक, टू क्राय, टू रन, टू जम्प. हे सगळे इन्फिनिटिव्हची उदाहरणं आपण म्हणू शकतो. इन्फिनिटिव्हज आर 3 टाइप्स: नाउन, ॲडजेक्टिव्ह अँड वर्ब. इन्फिनिटिव्ह वर्क्स ॲज 3 टाइप्स. इन्फिनिटिव्ह 3 प्रकारे काम करू शकतात: ॲज अ नाउन, ॲज अन ॲडजेक्टिव्ह, ॲज अन ॲडव्हर्ब. इव्हन जेरंडच्या ऐवजी आपण इन्फिनिटिव्हसुद्धा वापरू शकतो. म्हणजे जेरंड नाही तर इन्फिनिटिव्ह, व्हाईस वर्सा आपण वापरू शकतो. लेट अस सी इन्फिनिटिव्ह ॲज अ नाउन. इन्फिनिटिव्हचा नाउन म्हणून कसा उपयोग होतो आपण ह्या वाक्यातून बघूया. टू स्लीप इज द ओनली थिंग आकृती वॉन्ट्स. आकृतीला एकच गोष्ट आवडते ते म्हणजे झोपणे. हिअर टू स्लीप. आता टू स्लीपला पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की हे क्रियापद आहे.
But to sleep is work is a subject of this sentence. To sleep हे या वाक्याचाच कर्ता आहे. Next function of an infinitive is an object. इन्फिनिटिव्हचा उपयोग ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा करतात. फॉर एक्झाम्पल, आय लाईक टू राईट इन इंग्लिश. एव्हरीवन वॉन्टेड टू गो. इथं सब्जेक्ट आहे आय आणि एव्हरीवन आणि वर्ब आहे लाईक अँड वॉन्टेड. म्हणजे क्रियापदानंतर जे उरलेले वाक्य असतं ते ऑब्जेक्ट असतं आणि इथं त्या वाक्याचं ऑब्जेक्ट म्हणून इन्फिनिटिव्हचा यूज केलेला आहे. टू प्लस मेन वर्ब, टू प्लस राईट, इथं इन्फिनिटिव्हचा वापर केलेला आहे. म्हणजे इन्फिनिटिव्ह आपण ऑब्जेक्ट म्हणून त्या वाक्यामध्ये वापरू शकतो. बघूया पुढं. इन्फिनिटिव्ह ॲज अन ॲडजेक्टिव्ह. इन्फिनिटिव्हचा यूज ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा होतं. ॲडजेक्टिव्ह मीन्स नामाविषयी जास्त माहिती सांगणारा शब्द. सो हिअर इज वन एक्झाम्पल. Pramiti has some clothes to wash. Here, Pramiti has some clothes. प्रमितीकडे काही कपडे आहेत. कशासाठी? To wash. धुण्यासाठी. An adjective modifies the noun. ॲडजेक्टिव्हचं काम काय असतं? Modifies the noun. नामाविषयी जास्त माहिती सांगणे. Pramiti has some clothes. प्रमितीकडे काही कपडे आहेत. कपडे कसले आहेत? To wash. धुवायचे कपडे आहेत. म्हणजे क्लोथ्स विषयी किंवा कपड्यांविषयी ज्यादा माहिती सांगणारा शब्द आहे तो म्हणजे वॉश. अँड वॉश इज अ वर्ब अँड इट इज युज्ड विथ टू वॉश. सो इट बिकम्स इन्फिनिटिव्ह अँड इट वर्क्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह. इथं वॉश हे क्रियापद असतं तरी टू वॉश बनून ते इन्फिनिटिव्हचं कार्य करतं आणि इन्फिनिटिव्ह इथं ॲडजेक्टिव्हचं फंक्शन करतं. म्हणून इन्फिनिटिव्ह ॲडजेक्टिव्ह या रूपानं सुद्धा वापरायला येतं. नेक्स्ट, इन्फिनिटिव्ह ॲज अन ॲडवर्ब. इन्फिनिटिव्हचं आणखीन एक फंक्शन आहे ते म्हणजे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रियापदाविषयी जास्त माहिती सांगणारा शब्द. मीन्स ॲडवर्ब मॉडिफाईज वर्ब ॲज वेल ॲज ॲडजेक्टिव्ह. हिअर इज वन एक्झाम्पल. वेदांत गोज टू द पार्क टू प्ले. Vedant is a subject, goes verb, to the park to play, all it becomes object. Here if we ask a question to the verb goes. So why does Vedant go? Vedant goes to play. And where does Vedant go? He goes to park. जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो डब्ल्यूएस क्वेश्चन तेव्हा त्याचं जे उत्तर येतं ते त्या क्रियापदाचं ऑब्जेक्ट असतं. इथं व्हाय डज वेदांत गो. वेदांत का गेला? खेळायला गेला. टू प्ले म्हणजे गोज काय करतो? गोज हे क्रियापदाबद्दल जास्तीचं माहिती सांगतो. तो शब्द आहे तो म्हणजे टू प्ले, खेळायला जाणे. म्हणून हे इथं या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हचं फंक्शन आहे ॲडव्हर्बचं. ते ॲडव्हर्बचं काम करतं. सो इन दिस वे वी हॅव सीन इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह वर्क्स ॲज नाउन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. लेट अस सी द नेक्स्ट टाइप ऑफ non-finite verb, that is participle. What is participle? Participle is a verb form that can be used as an adjective. Participle सुद्धा हे वर्ब फॉर्मच आहे. क्रियापदाचाच एक प्रकार आहे आणि त्याचं फंक्शन आहे, त्याचं कार्य आहे किंवा ते कसं वापरतात ॲज अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा यूज केला जातो. देर आर टू टाइप्स ऑफ पार्टिसिपल्स. पार्टिसिपल्सचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट वन इज प्रेझेंट पार्टिसिपल, सेकंड इज पास्ट पार्टिसिपल. पार्टिसिपलचे दोन प्रकार आहेत मुख्य, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. बघूया काय कसे आहेत ते. प्रेझेंट पार्टिसिपल. ऑल प्रेझेंट पार्टिसिपल्स एंड
इन ING. प्रेझेंट पार्टिसिपल हे INGनंच त्याचा प्रेझेंट पार्टिसिपलला ING फॉर्मचा यूज केला जातो. वर्ब प्लस ING इज इक्वल टू पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल वॉक, वॉकिंग, ईट, इटिंग, थिंक, थिंकिंग. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल हे क्रियापदाचं ING फॉर्म आहे. आता इथं गोंधळ करायचं नाही मला ना. जेरंडमध्ये सुद्धा क्रियापदाला INGच फॉर्म असतो आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये सुद्धा क्रियापदाला ING फॉर्म असतो. परंतु जेरंड हे नाऊन ऑब्जेक्ट म्हणून यूज होतं. नाऊन ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब यासाठी जेरंडचा उपयोग होतो. आणि इथं पार्टिसिपल मात्र ॲडजेक्टिव्हचं काम करतं. म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द असतो पार्टिसिपल. आता याचं उदाहरण बघितलं तुम्हाला लक्षात येईल. ही सॉ अ स्लीपिंग टायगर yesterday. Here he subject, saw main verb, sleeping participle as well as adjective, tiger noun. आता इथं टायगर दॅट इज अ नाउन. त्या टायगरविषयी जास्तीचं माहिती सांगणारा किंवा टायगर मॉडिफाय करणारा शब्द आहे तो म्हणजे स्लीपिंग. म्हणजे टायगरविषयी जास्तीचा माहिती सांगणारा शब्द आहे इथं स्लीपिंग. स्लीपिंग टायगर. टायगर कसा आहे तर स्लीपिंग आहे. त्याच्याऐवजी आपण पुढचेही शब्द वापरू शकतो. रोअरिंग टायगर और फायटिंग टायगर, अटॅकिंग टायगर. मीन्स क्रियापदाला ING प्रत्यय लावून आपण त्याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा उपयोग करतो. आता रोअरिंग टायगर, टायगरसाठी शब्द आलेला आहे तो रोअरिंग, अटॅकिंग, फायटिंग, स्लीपिंग. ऑल दीज वर्ड्स मॉडिफाईज टायगर. मग टायगरला मॉडिफाय करतात किंवा टायगरविषयी जास्तीची माहिती सांगतात. म्हणून पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द आहेत. नेक्स्ट बघा पास्ट पार्टिसिपल. आता पास्ट पार्टिसिपलमध्ये काय असतं तर त्या क्रियापदाचं पास्ट म्हणजे भूतकाळी रूप तिथं येतं. बट इट वर्क्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह. आणि ते भूतकाळी रूपसुद्धा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणूनच काम करतं. इथं बघा डोंट लुक ॲट क्लोज्ड डोअर. हाव इज डोअर? डोअर इज क्लोज्ड. डोअर कसं आहे तर क्लोज्ड म्हणजे झाकलेलं दार. दार कसं आहे झाकलेलं. इथं फास्ट वर्ब वापरून आपण पार्टिसिपल करू शकतो आणि हेही ॲडजेक्टिव्हचंच काम करतं. अशा प्रकारे हे दोन पार्टिसिपल आपण पाहिलेले आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. आता आपण हे नॉन पायनरचे 3 प्रकार पाहिले. जेरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल. आता ह्याच्यावर परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हेही पाहणं गरजेचं आहे. इथे एक उदाहरण घेतलेलं आहे मी. फाइंड आउट द करेक्ट नॉन फायनाइट वर्ब. इथं आपल्याला विचारला प्रश्न यातून करेक्ट नॉन फायनाइट वर्ब हुडकायचा आहे. पहिलं वाक्य बघूया. व्हॉट इज द फर्स्ट सेंटेन्स? आय नेवर गेव रायटिंग इनफ अ चान्स. हिअर इज द वर्ड रायटिंग. Gave is a verb and here is the word writing. So we have seen that gerund and participle, both these non-finite verb ends with ing. हे दोन्ही नॉन फायनाइट वर्ड्स मध्ये शेवटी ING असतं. मग इथं गोंधळ करायचं नाही. इथं जेरंड आहे का पार्टिसिपल आहे. आता आपण पाहिले पार्टिसिपल हे काय करतं ॲडजेक्टिव्हचं काम करतं आणि जेरंड हे नाऊन सारखं काम करतं. नाऊन ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणून कार्य करतात. आता इथं काय आय नेवर गेव रायटिंग इनफ अ चान्स. आता रायटिंग हे कुणासाठी कोणाची माहिती सांगत नाही आहे म्हणून हे आहे जेरंड. नेक्स्ट आशुतोष वेंट टू बाय द तिकीट्स. हिअर इज अंडरलाइन वर्ड इज टू बाय. Went is a verb, so to buy that is an infinitive.
म्हणजे हा नॉन फायनाईट वर्ब इन्फिनिटिव्हचं काम करतं. नेक्स्ट, प्रतिष्ठा इज अ लीडिंग सिंगर. हिअर इज अंडरलाइंड वर्ड लीडिंग. मेन वर्ब इज and leading is a non-finite verb. What is it? Is it gerund or participle? Let us see. Pratishta is a leading singer. What is Pratishta? A leading singer. Singer साठी ज्यादा माहिती सांगणारा शब्द आहे तो म्हणजे लीडिंग, आणि लीडिंग हे सिंगरचा ॲडजेक्टिव्ह आहे. सो इट इज अ पार्टिसिपल. अशा प्रकारे आपल्याला नॉन फायनाईट वर्बाने त्याचं फंक्शन विचारलं जातं. म्हणजे ते नॉन फायनाईट वर्ब काय आहे, जेरंड आहे, इन्फिनिटिव्ह आहे की आणखी पार्टिसिपल आहे, अशा प्रकारे आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यात आणखीन एक प्रकारचा प्रश्न परीक्षेला येतो एक्झामला, यूज जेरंड ऑर इन्फिनिटिव्ह. एक्झाममध्ये तिथं ऑलरेडी एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्यामध्ये अंडरलाईन केलेलं वर्ड असो, मग तो जेरंड किंवा इन्फिनिटिव्ह असो. जेरंड असेल तर त्याच्या बदली आपल्याला इन्फिनिटिव्ह वापरावं लागतं आणि इन्फिनिटिव्ह असेल तर त्याच्या बदली जेरंड. लेट अस सी सम एक्झाम्पल्स. प्लेइंग गेम्स इज गुड फॉर हेल्थ. अँड हिअर वर्ड इज प्लेइंग. प्लेइंग दिस वर्ड इज इन ग्रीन कलर. And you have to know, is it gerund or infinitive? Yes, it is gerund, and you have to change that gerund into infinitive. Playing's infinitive is to play. To play games is good for health. म्हणजे प्लेइंगचं फक्त to play केले. Next one is reading is a good habit. Reading is a gerund and reading's infinitive is to read. To read is a good habit. Let us see next. I intended to visit my grandparents' place next week. Here is word to visit. Yes, to visit is an infinitive. We have to change it into gerund. I intended visiting my grandparents' place next week. So, such types of sentences and questions are always asked into our exam. Let us see. Here are some more examples of non-finite words. I plan to travel around the world. Here is the underlined word to travel. Find out, is it infinitive, gerund, and participle. Next one is swimming. Another one is to answer. Fourth question is look at this broken window. Fifth is I saw a barking dog. Here are words to travel, swimming, to answer, broken and barking. मुलांना तर तुम्ही काय करायचं आहे, हे वर्ड्स जे आहेत हे जेरंड आहेत, इन्फिनिटिव्ह आहेत की पार्टिसिपल आहेत बघा. बरोबर. फर्स्ट टू ट्रॅव्हल हे आहे इन्फिनिटिव्ह, करेक्ट. नेक्स्ट स्विमिंग, यस इट इज अ gerund. So take your notebook and write down another 3 sentences and write here, is it infinitive, participle or gerund. There are some more examples are given. Write down that examples and solve the examples in your notebook. Thank you.